आहे कृष्णा गवळी नॉन स्ट्रायकिंगला कुणाल खून पहिल्या षटकासाठी रणजित राठोड गेम आहे. पहिलाच बॉल बॅटची कड घेतली आहे विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला आणि पहिल्या बॉलवर एक रन पूर्ण झाली दुसऱ्या धावेचा कॉल आहे मात्र यावेळेला नकार कळवलाय राऊंड विकेटने पुढचा चेंडू लो फुलटॉस होता ड्राईव्ह केलाय चांगला गॅप शोधलाय कव्हर्स मधून बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत बाप फलकावर शेवटचा चेंडू कुणालने ऑन साइडला स्लॉक केलाय बॉल क्षेत्ररक्षक आहे बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर खणखणीत मॅसिव्ह हिट आलाय षटकार 6 धावा आणि आताच नुकतंच आगमन ज्यांचं झालेलं आहे सुप्रसिद्ध उद्योजक प्रदीप जी पठारे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. राऊंड विकेट अकुटप्प्याचा बॉल पुल केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात टिपलाय झेल कुणाल खोंडचा संपलाय खेळ प्रथमेश जाधवने झेल टिपलाय पहिला धक्का बसतोय धावसंख्या स्कोर कार्डवर आहे पहिला गडी बाद होत असताना धावा झालेल्या आहेत 22 जाणारा खेळाडू नाहीये त्यानंतर त्याने पलटवार केलाय परंतु फटका हवेत क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय अंदाज चांगलाय झेल टिपतोय आणि इथे उत्तर दिलंय रणजित राठोड नाही तर रावडी राठोड बनलाय कारण त्याला मिळाले विकेट कृष्णा गवळी बॅक टू दी पवेलियन गॉन रेकर त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सागरजी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं खराडी चषकामध्ये आपलं या भव्य दिव्य मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मोठी विकेट मोठी परंतु आता त्याच्या विरोधात गती वाढवली आहे कॅच घ्यायचे वर्ड कॅच अनबिलिव्हेबल अद्भुत कॅच यष्टीरक्षकाने झेल टिपलाय गॉड बिहाइंडच्या रूपाने विकेट क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती अद्भुत झेल टिपलाय अप्रतिम अविश्वसनीय जसा बॅटला स्पर्श झाला वेग होता त्याच वेगाने यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला आणि चित्याची चपळाई त्याने दाखवली अक्षरशः हाताला फेविक्विक लावून आलाय की काय एवढा क्विक झेल यष्टीरक्षकाने टिपलाय फलंदाज बाद झालाय 27-3 व्यंकटेश वॉरियर्स राजू पाठे देखील आज फार प्रभाव दाखवू शकलेला नाहीये तो लवकर बाद झालाय पण आता मैदानाच्या आतमध्ये लांबच लांब फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू सबसे कातिल सौरभने आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी केली आहे पण त्यानंतर पिकअप शॉट चांगलं टायमिंग आणि त्यानंतर आता पप्पू तोडकरने सांगितलंय आपल्या टप्प्यात शेवटचा बॉल उलट दिशेने खेळाय आणि पाठवलाय डी बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर बबलूच्या बॅट मधून तडाका प्रथमेश ओडी विकेट आम्हीसाठी पुढचा बॉल समोर खेळाय वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे माझी एंट्री लेट असते परंतु थेट असते षटकार प्रथमेश ओडी विकेट आम्हीसाठी पुढचा बॉल समोर खेळाय वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे माझी एंट्री लेट असते परंतु थेट असते षटकार पहिल्या डावातला शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय धाव घ्यायची आणि इथे आता फलंदाज होईल धावबाद त्यामुळे फ्री हिटच्या बॉलवर धाव मिळालेली नाही विकेट इथे आलेली आहे 6वा धक्का बसतोय व्यंकटेश वॉरियर्सला आहे 6वा धक्का बसतोय व्यंकटेश वॉरियर्सला 63 धावा धाव फलकावर आहे 64 धावांचा असेल लक्ष आता या सामन्यामध्ये संभा लायन्स खराडी उद्घाटन सोहळा संपन्न होईल तसेच रणजीपटू महाराष्ट्राचे हितेशजी वाळुंज यांचं आगमन देखील थोड्याच वेळात या स्पर्धेनिमित्त होणार आहे तर त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो थोड्याच वेळात आदरणीय बापूसाहेब पठारे साहेब यांचं आगमन झालेलं आहे होईल पुढच्या 10 मिनिटांमध्ये आणि त्यानंतर मग या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहणार आहोत सर्व सन्मान्य पाहुण्यांचं जे व्यासपीठावर उपस्थित आहे मनपूर्वक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम सर्व मान्यवर आपण या ठिकाणी व्यासपीठावर साहेबांचं आणि किती मैदानं आहेत कशी मैदानं खेळाडूंना उपलब्ध करून देता येतील तरुणांना एकत्र कसं आणता येईल विविध खेळांचं नियोजन कसं करता येईल तर हे विजन आहे हे लाडके आमदार आदरणीय बापूसाहेब पठारे यांचं त्यांचा होतोय सन्मान सातकर साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार बापूसाहेब पठारे साहेबांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होतोय. सत्कृत प्रतीक पुष्प आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर हितेश वाळुंज जे महाराष्ट्राचे
मिलिंद बापू खांदवे, आपण पुढे यायचंय. आदरणीय मिलिंद बापू खांदवे या, आपला सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. आदरणीय मिलिंद बापू खांदवे या. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संदीप शेठ जराड आपणही उपस्थित राहिला. आपलं देखील पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ व पप्पू शेठ गरुड यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी पप्पू शेठ गरुड करत आहे. नगरसेवक संदीप जराड, आपणास विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आज या ठिकाणी या चंदनगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि ज्यांनी यूट्यूब लाईव्ह चॅनल या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पप्पू शेठ गरुड हा सन्मान केला जाईल पोपट पाटील साहेबांचा. या सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इस कवर ऑफ टाइम के बाहर फुल लेन गेंद थी, ड्राइव किया लॉन्ग द कार्ड पे, कवर ड्राइव है, इस कवर पर खिलाड़ी जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाज ने 2 रन मुकम्मल किए हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर, बाहरी किनारा संभाजी का सहारा और बल्लेबाज अमोल शेल के बैक टू द पेबल इन संभा लाइन्स के उम्मीदों को तीसरा झटका. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. कृष्णा का रन आउट, वो बहुत ही महत्वपूर्ण विकेट था. कृष्णा लक्ष्मण साथ होते, बैक टू द पेवन चले गए. इसके बाद में सुशांत शिंदे, जिनके ऊपर अक्षय तावरे. इस बार हवा में उछला, बहुत ऊपर गेंद, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे, क्या ये कैच हो जाएगा? बहुत अच्छा कैच, बल्लेबाज सुशांत को शांत किया अक्षय तावरे ने. बॅटरी डॉट त्या प्रेझेंट गाण्यावर मला कराडी चषक नाचायचंय, 2025. लावा ते गाणं. क्रिकेट या म्हणजे स्पर्धेच्या चुकला निमित्तानं तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य सर्वांचे यशवंतराव चव्हाण लाडके यांचे आमदार बळीची टाळी. आपण व्यासपीठावरती देखील दृश्य पाहू शकता सध्या काय घडतंय. तावरे, सौरभ शिंदे बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, गेंद कॉन्सर्ट पर खेल दिया, मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी है, फंबल हुए तो दूसरे रन लेना चाह रहे, या खतरा है. सौरभ शिंदे, जिनके पर दारोमदार था, वो बैक टू द पेबल चले गए हैं. बड़ी सफलता, 28 पर 5वां झटका. हिरबळ जर आली तर अजूनही या ठिकाणी खेळण्याकरता खेळाडूचा मजा येईल. बॅटची कळ लागले, संभाजी एस्ट्यांच्या मागे साबद आहे, सुंदर झेल टिपलाय, 6वा झटका. आदरणीय सन्माननीय बापूसाहेब पठारे साहेब इथे आता स्पर्धेतील शिल्पकार, आदरणीय सन्माननीय क्लीन बॉल, काय चेंडू टाकलाय, ऍक्शन रिप्ले, टेनिस बाद झालाय, महत्वाचा धक्का. रणजितची खेळी संपुष्टात, फलंदाजाला पडली भूल, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, विजयाच्या उंबरट्यावरती आहे. टप्पा खाते गेंद, थोड़ी सी नीचे आंसर पर खेलना चाह रहे थे, बहुत ही सदीबी गेंदबाज है नजीर शेख द्वारा. उनका बॉलिंग विश्लेषण बहुत ही बेहतरीन, 2 ओवर 7 रन 1 विकेट. और ये बॉटल और रजिस्ट्रेशन करेंगे तो आपको वहां मिलेगा एक आईफोन 17. तो आप बैटरी जोन की मैच का अवार्ड दिया जाएगा जिन्होंने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया, लाजवाब गेंदबाजी और